पाहुयात पुढची बातमी। महाराष्ट्रामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण असा कुठलाच भाग नाही जिथे बिबट्याची दहशत सध्या नाहीये। गाव असो की शहर, सगळीकडेच बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा बिबट्याच्या दहशतीवर चर्चा झाली। विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही हा प्रश्न लावून धरला। बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेते भन्नाट उपाय सुचवतायत। वनमंत्र्यांनी तर 1 कोटीच्या शेळ्या बिबट्यांसाठी सोडण्याचा उपाय सुचवला। त्यानंतर आता आमदार रवी राणांनी सुचवलेला उपाय ऐका आणि यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी रवी राणांवर टीकाही केली आहे। एकूणच काय तर बिबट्याच्या दहशतीसारखा महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्याची नेत्यांनी थट्टा उडवल्याचं चित्र आहे। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे या संदर्भात मी स्वतः वन मंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे, अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे। त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालनपोषण केलं तर मला असं वाटते बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील, माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही। रवी राणांनी म्हटलं की बिबट्या पोचण्याची परवानगी दिली पाहिजे। नाही दिली पाहिजे ना। पहिले रवी राणाच्याच घरी 4-5 बिबटे ठेवले पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की तू आणि तुझ्या फॅमिलीने मिळून जेवढे मेंबर असतील सगळ्यांनी एक बिबट्या पोसा आणि त्यानंतर मग दुसऱ्याला अनुभव सांगा की तो पाळीव प्राणी आहे की हिंस्र प्राणी आहे। हे मग बच्चू कडूंचा अनुभव घेऊन बाकीच्या सत्ताधारी आमदारांच्याकडे त्यांच्या म्हणण्यानुसार मग 2-2 बिबट्यांचं वाटप करावं। मग उर्वरित राहिलेच तर मग त्याचा विचार आम्ही करू। विजय वडेट्टीवार साहेबांना माझं म्हणणं आहे ते विदर्भाचे आहे। ज्या परिसरामधून ते निवडून येतात त्याच्या आजूबाजूला पण खूप बिबटे आहे, तर त्यांना असं वाटलं तर सरकारकडनं परमिशन द्या। 4 नाही 10 बिबटे रवी राणा पोसायला तयार आहे। एकीकडे नेते बिबट्याच्या मुद्द्याची थट्टा उडवतायत तर दुसरीकडे सभागृहात बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही बिबट्याची आठवण आली। तर विधानसभेमध्ये अर्धा तास चर्चा काळामध्ये विधानसभा तालिका अध्यक्षांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेतलं। मुनगंटीवार प्रश्न मांडण्यासाठी उभे राहिले पण सभागृहात संबंधित खात्याचे मंत्रीच नव्हते आणि त्यावरून मुनगंटीवार भडकले। आमदार उपस्थित असताना मंत्री नसेल तर त्यांच्यावर बिबट्या सोडा अशी टीका माजी मंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काही मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। हे धंदे बंद करा आता। मला सांगाल पाहिजे। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काही मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। हे धंदे बंद करा आता। मला सांगाल पाहिजे। राज्यभरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुणे विमानतळ परिसरामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। साताऱ्यामधील कराड शहराजवळील विमानतळ परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर बिबट्या आढळला। नगर जिल्ह्यामधील शिर्डी परिसरातल्या साकुरीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। तर पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्याच्या वाघाळे गावात बिबट्यानं एका पोल्ट्री फार्ममध्ये शिरून कुत्र्याची शिकार केली। नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आलाय। गडकरी चौक इथल्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये बिबट्याचा वावर दिसलाय। तर अलिबाग तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। आक्षी साखर गावामध्ये बिबट्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तर कुठे कशा पद्धतीनं बिबट्याचं दर्शन झालंय त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। पाहुयात पुढची बातमी। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला आणि वेगळा विदर्भ होऊ शकत नसल्याचं ठणकावलं।
वेगळ्या विदर्भाबद्दल शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान त्यांनी दिलं आणि शिंदेंना लक्ष केलं. तर दुसरीकडे गांडूळ म्हणत फणा काढू नका असं म्हणत त्यांनी नाव न घेता शिंदेंना टोला लगावला. वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागले ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे, त्यांची भूमिका काय आहे. आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा. गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय. त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामाने काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं. आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतं. दरम्यान विधान परिषदेमध्ये बोलताना माईकचा शॉक लागत असल्याची तक्रार भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. त्यानंतर विधान परिषद सभागृहामध्ये यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चांगलीच मिश्किल चर्चा रंगली. परत शॉक लागला सभापती मध्ये. याला हात लावला की शॉक लागतो. पुढे अर्थिंग माझ्यातली तो एक चित्रपट होता माहिती आहे, त्याच्यामध्ये बाईकवरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, कसं होईल. अर्थिंग सभापती महोदय थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं. कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल. मला काय झालं त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं. काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय आम्ही. साहेब सभापती महोदय असे मित्र असतील तर मग बघा विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला. सभापती महोदय जरा खेळतं वातावरण तयार केलं. सभापती महोदय सत्यजित पाटील साहेबांनी सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिला.